प्रकारे करायची. तर ऑनलाईन कंपायलर आहे, त्याच्या थ्रू तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ 2026 इन्स्टॉल करून तुम्ही पण प्रॅक्टिस करू शकता. ॲक्च्युली कसं आहे की जेव्हा तुम्ही प्रोग्राम करायला लागाल तेव्हा तुमचं इंटरेस्ट वाढत जाईल. आणि थिअरॉटिकली वाचण्यासोबत प्रॅक्टिकलमध्ये भर देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग कराल तेव्हा तुम्हाला तुमचे चॅलेंजेस समजतील. आणि त्याचा फायदा असा होईल की तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. ओके. सो त्यामुळे मी तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही शक्यतो व्हिडिओ वॉच पॅरलली करत असताना पॅरलली तुम्ही प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं असतं. ओके. तर जे मुलं इंजिनिअरिंगमध्ये आहेत आणि किंवा पास आउट होण्याच्या मार्गावर आहेत, आता AI प्रॉम्प्टिंगमुळे लगेच तुम्हाला कोड भेटतो. बट अजूनही मी रिकमेंड करतो की जो कोड भेटतो तो कोड तुम्हाला समजणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. रॅपिड डेव्हलपमेंटसाठी कॉपी पेस्ट कोड तुम्ही करू शकतो. बट तुम्हाला जर त्या कॉपी पेस्टेड कोडमध्ये काही इश्यू आहे हे जर समजत नसेल तर मग त्या AIच्या कोडिंगचा काही फायदा नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की प्रोडक्शन इश्यू जेव्हा येतात ना तेव्हा समजत नाही आहे की हे बेसिक कशासाठी आपण यूज केलं. सो जे लोक म्हणतात ना की विदाऊट नॉन टेक्निकल तुम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकता. येस, तुम्ही करू शकता. पण त्याच्यासाठी तुमच्या जे प्रॉब्लेम येतात म्हणजे जे नॉन टेक्निकलला की हे कशासाठी यूज केलं, ते कशासाठी यूज केलं, मेंटेनिंग, हे असे बरेचसे प्रॉब्लेम असतात. तर मी ते की व्हाईस वर्सा या गोष्टीत नाही जाणार की AIमुळे कोड समजत नाही हे वगैरे, हे सोडून द्या. तुम्हाला जर चांगले हाय पेईंग जॉब पाहिजे असेल तर तुम्ही ह्या कोडिंग फेजमधून गेलंच पाहिजे. अदरवाईज काय होईल की तुम्ही इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन कसं काय होणार, दुसरा पुढचा क्वेश्चन येतो की AIमुळे तर कोड भेटतो, मग इव्हॅल्युएशन कोणत्या बेसिसवर करणार? तर याचं एकमेव वे आहे की तुमचं कोडिंग अँड नॉलेज. ओके. तिथे तुम्हाला AIची मदत घेऊच दिल्या जाणार नाही. लेट्स से की एखादा ॲरे आहे, ॲरेमध्ये तुम्हाला एक नंबर फाइंड आउट करायचा आहे, तर मग तुम्ही AI थ्रू ते कोड करू शकता. बट जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला पण कोड करता आला पाहिजे, ते सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज नॉट like 1 month, 1 year, 1 course related to इट्स लॉंग बिईंग प्रोसेस. माझा एक्सपिरियन्स 12 वर्षाचा आहे, पण मी अजूनही कोडिंग करतो.